आज आपण प्राणायाम शिकणार आहोत. नमस्कार. तुलसी योगामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्राणायाम शिकणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण सुखासनामध्ये बसून घ्यायचे आहे. सुखासनामध्ये बसल्यानंतर आपली मान पाठ सरळ ठेवायची आहे. हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे आणि डोळे अलगद बंद करून आपले लक्ष श्वासावर केंद्रित करायचे आहे. आपण आता प्रार्थना म्हणून घेणार आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. डोळे अलगद उघडायचे आहेत. सर्वात प्रथम आपण भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीराच्या सेल्सपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे आपल्या शरीराची झीज होणार नाहीये. जेवण हेच फक्त शरीरासाठी नसते, तर ऑक्सिजन हे शरीरासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत. 5 सेकंदामध्ये श्वास मध्ये घ्यायचा आहे आणि 5 सेकंदामध्ये सोडायचा आहे. चला तर मग सुरू करूया भस्त्रिका प्राणायाम. आपली जेवढी शक्ती आहे तेवढ्या जोरामध्ये श्वास घ्यायचा आहे. खूप जास्त ताकद दाखवायची नाहीये की आपल्या शरीराला किंवा आपल्याला काही त्रास होईल असं काही करायचं नाहीये. त्याचाच आपण दुसरा प्रकार करणार आहोत. हाताची मुठी बंद करून हात वरच्या दिशेला उघडायचे आहेत आणि खाली घ्यायचे आहेत. जेव्हा आपण नॉर्मल श्वास घेत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये फक्त 500 ml हवा जात असते. जेव्हा आपण मोठा श्वास घेतो, भस्त्रिका प्राणायाम करत असतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये कमीत कमी 5000 ते 10000 हवा इनहेल होत असते. तीच आपल्या सेल्ससाठी खूप महत्त्वाची असते. आता आपण दुसरा व्यायाम करणार आहोत. त्याचे नाव आहे कपालभाती. त्याच्यासाठी आपल्याला सरळ बसून घ्यायचे आहे आणि पोटाने 1 सेकंदाला 1 धक्का मारून श्वास बाहेर सोडायचा आहे.